श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै. 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 जगदंबा माता की जय. शरणागत दीनार्थ परित्राण परायण सर्वस्यार्थ हरे देवी नारायणी नमोस्तुते. श्रोते हो नमस्कार. सूतांची स्वारी शौनकादिक मुनींना सांगतीये. मुनींनो, महर्षी व्यास आपल्या मुलाला शुकाला सांगत होते. शुका, दृष्ट्वा तं विस्मितं देवं शयानं वटपत्रके उवाच सस्मितं वाक्यं विष्णो किं विस्मितो ह्यसि. वडाच्या पानावर झोपलेल्या त्या विष्णूला गोंधळलेलं पाहून जगदंबा शक्ती म्हणाली, अरे विष्णू, तू असा आश्चर्यचकित का झालाय? महाशक्तीच्या प्रभावाने तू मला पूर्वी विसरलास. प्रत्येक प्रलयकाळी तू पुन्हा पुन्हा उत्पन्न जिच्यामुळे होतोस, त्या माझ्या प्रभावाचे तुला विस्मरण आहे का? ती शक्ती निर्गुण आहे, पण तू सगुण आहेस, मीही सगुण आहे. जी सत्स्वरूपा शक्ती, सत्वस्वरूपा शक्ती, ती खरं तर माझीच शक्ती आहे. पुढे तुझ्या नाभी कमळातून प्रजापती ब्रह्मदेव उत्पन्न होतील. तो रजोगुणाने युक्त आणि सर्व लोकांचा कर्ता असेल. सतदा तप आस्थाय प्राप्य शक्ती मनुत्तमाम रजसा रक्तवर्णंच करिष्याति जगत्त्रयम. तो ब्रह्मा रजोगुणाने युक्त सर्व लोकांचा कर्ता असणार आहे. मग माझ्याजवळून शक्ती मिळाल्यावर तो तप करील आणि रक्तवर्णी रजोगुणाच्या योगाने त्रैलोक्याची निर्मिती करील. हे विष्णू, ब्रह्मदेव काय काय करील माहिती आहे का? सगुण पंचमहाभूत उत्पन्न केल्यानंतर इंद्रिय, त्यांच्या अधिकारी देवता आणि मनासहित सृष्टी उत्पन्न करील. त्यामुळे त्याला सगळेजण कर्ता असं म्हणतील. या विश्वाचा तू पालन करता होशील. तुझ्या भुवयांच्या मध्यभागातून क्रोधाद्वारे रुद्र प्रगट होईल. तो तपश्चर्या करून तामसी शक्ती मिळवेल. मग कल्पांताच्या वेळी तो या सृष्टीचा संहार करील. या सर्व गोष्टी करवून घेण्याकरताच मी तुझ्याजवळ आले आहे. मी सात्विक शक्ती आहे हे तू जाणून घे. मी नेहमीच तुझ्यापाशी असेन आणि तुझ्या हृदयात वास्तव्य करेन. महर्षी व्यास शुकाचार्यांना म्हणतायत, शुका, असं जगदंबा जेव्हा म्हणाली तेव्हा विष्णू परमात्मा म्हणाले, श्लोकस्यार्धं मया पूर्वं श्रुतं देवी स्फुटाक्षरं तत्तेनोक्तं वरारोहे रहस्यं परमं शिवम. हे जगदंबे, पूर्वी मी स्पष्ट असा अर्धा श्लोक ऐकला, तर ते परम कल्याणकारी रहस्य कुणी बरं ऐकलं? हा मला संशय आहे, तो तू दूर कर. एखाद्या दरिद्री माणसाच्या ध्यानीमनी जसं धनच असतं, जिकडे तिकडे त्याला धनच दिसतं, कारण तो दरिद्री असतो, त्याप्रमाणे तो जो अर्धा श्लोक आहे तो श्लोक मी सतत स्मरण करत असतो. विष्णूचं बोलणं ऐकून ती स्वहास्य वदना जगदंबा हसून म्हणाली, शृणु शौरे वचो मह्यं सगुणाहं चतुर्भुजा मां जानासि न जानासि निर्गुणान् सगुणालयां त्वं जानीहि महाभाग तया तत्प्रगटीकृतं पुण्यं भागवतं विद्धि वेदसारं शुभावहं. विष्णू, नीट ऐक. मी सगुण आहे हे तू जाणतोस, पण त्यामागच्या निर्गुण देवीला तू जाणत नाहीस. तिनेच तर तो श्लोक तुला ऐकवला आहे. तो श्लोक तिनेच तुला सांगितलंय, जी निर्गुण रूपामध्ये आहे. हे बघ, सर्व वेदांचं तात्पर्य आणि
कल्याणकारी पवित्र जे भागवत ते त्याच श्लोकाचा विस्तार आहे. हे शत्रुनाशना विष्णू, हे फार महत्त्वाचं परमगुह्य प्रगट करून त्या देवीने तुझ्यावर अत्यंत मोठी कृपा केली आहे असं मी तुला सांगते. हे सर्वदा चित्तामध्ये रक्षण केलं पाहिजे. हे भागवत तू विसरता कामा नये. सर्व शास्त्रांचं हे सार त्या महाविद्येने प्रगट केलं आहे. जाणण्यास योग्य असे या त्रैलोक्यात यापेक्षा अधिक काही नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं ज्ञान आहे. देवीचा तू अत्यंत आवडता असल्यामुळे तिने हे रहस्य तुला सांगितलंय. व्यास म्हणतायत, बाळा, मग त्या चतुर्भुजा लक्ष्मीच्या सांगण्याप्रमाणे विष्णूने तो मंत्र सतत हृदयामध्ये स्मरण करायला सुरुवात केली. कोणता मंत्र? सर्वं खल्विदमेवाहं नान्यदस्ति सनातनम. असा बराच काळ लोटून गेल्यावर विष्णू परमात्म्याच्या नाभी कमळातून जन्मलेल्या ब्रह्मदेव दैत्यांच्या भीतीने विष्णू परमात्म्यांना शरण गेला. तेव्हा विष्णूने युद्ध करून त्या दैत्यांना मारलं आणि पुन्हा तो त्या अर्ध्या श्लोकाचा जप करू लागला. त्याला जप करताना पाहून आनंदाने ब्रह्मदेवांनी विचारलं की आपण कुणाचा जप करत आहात? आपण कशाचा जप करत आहात ते मला सांगा. आपण अर्ध्या श्लोकाचा जप करत आहात, तो जप काय आहे? त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ कोणी आहे का, की ज्याचा जप करून तो प्रसन्न असतो? ब्रह्मदेवाच्या या प्रश्नाला विष्णू परमात्म्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केलं. माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये जी कर्तृत्व शक्ती आहे तीच भगवती शिवा आहे. तिचंच तू चिंतन करीत जा. जिच्या सत्तेने या महासागरावर सर्व जग स्थिर आहे तीच ती साकार आणि अतर्क्य महाशक्ती आहे. तिच्याचद्वारे हे स्थावर आणि जंगम जग निर्माण होते. ती प्रसन्न झाल्यावर मनुष्यांना मुक्ती देणारी वरदायिनी ठरती. ती सनातन अशी मुक्ती देणारी श्रेष्ठ विद्या आहे. सा विद्या परमा मुक्तेर हेतुभूता सनातनी संसार बंध हेतुश्च सैव सर्वेश्वरेश्वरी. ती जगदंबा, ती सनातन अशी मुक्ती देणारी श्रेष्ठ विद्या, तीच संसार बंधनाची मूळ कारण रूपा सर्वेश्वरी. मी, तू आणि हे संपूर्ण विश्व त्याच चैतन्य शक्तीपासून तयार झालो आहोत. या बाबतीत तू यत्किंचित सुद्धा शंका न धरता, मनामध्ये कोणता विचार न करता धीटपणे आणि नीटपणे समजून घे. अर्ध्या श्लोकात भागवत तिनेच मला सांगितले आणि द्वापार आदी करून युगात त्याचा विस्तार केला. महर्षी व्यास म्हणतायत, बाळा, ब्रह्मणा संगृहीतं च विष्णोस्तु नाभिपंकजे नारदाय च तेनोक्तं पुत्रायामित बुद्धये नारदेन तथा मह्यं दत्तं हि मुनिना पुरा मया कृतमिदं पूर्णं 12 स्कंध विस्तरम. हे बघ, विष्णूंकडून ऐकलेलं हे भागवत ब्रह्मदेवानी नारदांना सांगितलं. नारदांकडून ते मला मिळालं. मग मी 12 स्कंधामध्ये त्याचा विस्तार केला. तेव्हा हे माझ्या भाग्यवान पुत्रा, तू ते पठण कर. ते 5 लक्षणांनी युक्त असं उत्तमपैकी देवीचं चरित्र आहे. तत्वज्ञान रूपी रसाने भरलेलं असं ते सर्वात श्रेष्ठ आहे. वेदार्थांचं भांडार आहे. पवित्र धर्मशास्त्रांसारखं आहे. वृत्रासुराच्या वधाचे आख्यान याते आणि इतरही भगवत चिंतनाच्या भगवतीच्या अलौकिक लीलांच्या कथा यामध्ये आहे. हा ब्रह्मविद्येचा जणू ठेवाच आहे. तसंच संसार रूप सागरातून याच्या साह्याने बाहेर पडता येतं. तू महाबुद्धिवान असल्यामुळे याचा स्वीकार करण्यास पात्र आहे. यातील 18,000 श्लोक अज्ञानाचा नाश करून दिव्य अशा ज्ञानरूपी सूर्याचा बोध करणारे असल्यामुळे त्यांचा तू संग्रह करावास. सुख शांती देणार. सुखदं शांतिदं धन्यं दीर्घायुष्यकरं शिवं शृण्वतां पठतां चेद
पुत्र पौत्र विवर्धनम, सुख शांती देणारं, दीर्घ आयुष्य देणारं, कल्याणकारी हे ऐकणारं वाचणारं जे कुणाचं जीवन आहे ते जीवन धन्य होतं. यांचे मुलं नातू यांची वृद्धी करणारं हे अलौकिक दिव्य चरित्र. लोमहर्षाचा हा सूत नावाचा माझा धर्मनिष्ठ शिष्य तुझ्याबरोबर याचा अभ्यास करेल. सूत म्हणतायत, मुनींनो, आम्ही दोघांनीही व्यासांकडून पुराण ऐकली, ती आत्मसात सुद्धा केली. नंतर शुक आश्रमातच होता, पण जणू काही दुसरा नारदच असा तो. कर्माप्रमाणे शरीरबंधनात असल्यामुळे सुखी मात्र होऊ शकला नाही. तो तहान भुकेची जाणीव विसरून तासनतास कुठेतरी शून्यात नजर लावून बसून राहत होता. अशी त्याची चिंतातुर अवस्था पाहून व्यासांनी त्याला विचारलं, पुत्रा, तू कसला विचार करतोय? तुला चिंता तरी कोणती आहे? एखाद्या कर्जबाजारी व्यक्तीप्रमाणे तू विचारात गढलेला असतो, तसंच तू नेहमी काळजीत असतो. मी एवढा समर्थ पिता असताना असं तू का करतोय? तू दुःखी न होता यथेच्छ सुखांचा उपभोग घे. शास्त्रात सांगितलेल्या ज्ञानाचा जरूर विचार कर, पण अनुभवाची त्याला जोड दे. माझ्या उपदेशाने जर तुझे शंका निरसन होत नसेल तर मग मी असे करतो की तू जनकाच्या मिथिलेला जा. जनक महाराज तुझं हे सगळं काही विचारचक्र आहे याला योग्य दिशा देतील. तो जनक नावाचा राजा, ज्ञानाचा सागर असा मोठा महात्मा आहे. या महात्म्याला तू जाऊन भेट. तो तुझ्या सगळ्या विचारांना शमवेल, मोहाचा नाश करेल. सत्यवचनीय आहे, त्याच्याजवळ जा, आपल्या शंकांचं निरसन करून घे. त्याला नीटपणे वर्णाश्रम धर्माची तत्व विचार. तो राजर्षी ब्रह्मज्ञानामध्ये श्रेष्ठ असणारा, सत्य तेच बोलणारा, शांत आणि जीवनमुक्त असा योगी आहे. जीवनमुक्तस् राजर्षिर ब्रह्मज्ञानमती शुचिः. जनक राजा विदेही आहे हे ऐकल्यावरती शुक महाराज म्हणाले, बाबा, मला तर हे सगळं ढोंग वाटतंय. राज्य सुख भोगणारा विदेही कसा असू शकेल? हे सर्वच मला वांझेच्या मुलासारखं वाटतंय. ब्रह्मज्ञानी विदेही राज्य कसा काय करू शकतो? तो राजा पाण्यातील कमळाच्या पानांसारखा संसारात अलिप्त कसा राहतो ते खरोखर आता प्रत्यक्ष जाऊन पाहिलं पाहिजे. हे श्रेष्ठ वक्ते, हा जनक राजा सौगताप्रमाणे मोक्ष समजतो की काय? उपयुक्त वस्तू ही मुक्ती कशी? करता हा अकर्ता कसा होऊ शकेल? इंद्रियांचा व्यवहार कसा सोडता येईल? आई मुलगा, भाऊ बहीण, व्यभिचारिणी यातला भेद कसा काय जाईल? आणि भेद जर जात नसेल तर मुक्ती कुठून मिळणार? कडू, गोड, खारट, आंबट, तिखट या चवी जर जिभेला कळतात ना, थंडी, उष्ण, सुख, दुःख हे जर जाणवत असतील तर मला असं सांगा की मुक्तीला काही अर्थ राहील का? सगळं जर त्याला जाणवतंय तर त्या मुक्तीला काय अर्थ आहे? शत्रू, मित्र, वैर, प्रेम असेल तर तो राजा व्यवहार करू शकेल. तपस्वी आणि चोर हे सारखेच कसं तो मानू शकेल? आणि हे जर तो सगळं सारखं मानू शकेल तर मग चोरात आणि तपस्व्यामध्ये फरक काय राहील? असा कोणीतरी अजूनपर्यंत मी पाहिला नाही. प्रपंच करून राजा मुक्त कसा, ही माझी शंका आहे. आता तुम्ही सांगितलंच आहे. राजाचे गुण ऐकून माझी उत्कंठता वाढली आहे, म्हणून शंकेचे निरसन होण्याकरता का होईना आता मी मिथिलेकडे जातो. सूत म्हणतायत, महर्षी व्यासांनी सांगितल्यावरती शुकाचार्यांची स्वारी मिथिलेकडे गेली आणि काय घटनाक्रम घडला उद्याच्या भागात श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.